तुम्हा सगळ्यांना दसऱ्याच्या विजयादशमीच्या खूप खूप शुभेच्छा। आज राज्यभरामध्ये 3 महत्त्वाचे दसरा मेळावे होणार आहेत। त्या संदर्भातली बित्तम बातमी आपण एबीपी माझावर पाहणार आहोत। सुरुवातीला बातमी येते नागपूरमधून। नागपूरमध्ये संघाच्या दसऱ्याची सुरुवात पथसंचलनाने झालेली आहे। संघाच्या बदललेल्या गणवेशात पहिल्यांदाच फुल पॅन्टमध्ये हे पथसंचलन झालेलं आहे। यामध्ये स्वयंसेवकांचे व्यावसायिक गट आणि महाविद्यालयीन गट आहेत। सरसंघचालक मोहन भागवत या संचलनाला सलामी देत आहेत। रेशीम बागेमध्ये होणाऱ्या कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी उपस्थित राहण्याची शक्यता आहे। तर भारतीय प्रशासकीय सेवेमधून निवृत्त झालेले सत्यप्रकाश राय हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असतील। तर आपण पाहू शकतोय यावेळचं देशाची ही पहिली झलक। पहिल्यांदा आपल्या संपूर्ण बदललेल्या या नवीन गणवेशामध्ये हे पथसंचलन आज होत आहे आणि हीच ती पहिली झलक। हा तो बदललेला गणवेश आपण बघू शकतो। तपकिरी रंगाची फुल पॅन्ट आणि त्याचबरोबर बदललेले मोजे। अत्यंत वेगळं असं हे स्वयंसेवकांचं रूप आज आपल्याला पाहायला मिळतंय। नागपूरमध्ये असे पथसंचलनाचे 2 गट करण्यात आलेले आहेत। पथसंचलनाच्या सुरुवातीनंच खरं तर या संपूर्ण संघाच्या विजयदशमीच्या उत्सवाची सुरुवात होते। आपण बघतो आहोत की इथं स्त्रिया ज्या आहेत या स्वयंसेवकांचं स्वागत रस्त्यावर अशा पद्धतीनं फुलं टाकून करत आहेत। ही स्वयंसेवक जे आहेत यांच्या गटांना एका विशिष्ट स्थानावर स्वतः सरसंघचालक डॉक्टर मोहन भागवत हे सलामी घेतात। तर संघाचा आजचा पथसंचलनाचा आकडा सुद्धा मागच्या वर्षांच्या तुलनेमध्ये डबल झालेला आहे। पथसंचलनाचा एक अत्यंत इंटरेस्टिंग आणि आकर्षणाचा भाग असतो तो म्हणजे घोष म्हणजे आपण बघू शकता हे अशा पद्धतीनं ही जी वाद्य आहेत ही वाद्य वाजवत ज्याला संघाचा बँड म्हटला जातो अशी हे वाद्यांची तुकडी सुद्धा थोड्या अंतरावर असते। मध्ये वाद्यांची तुकडी आणि त्यानंतर स्वयंसेवक अशा पद्धतीनं हा घोष सुद्धा जात असतो। ह्याचं सुद्धा विशेष आकर्षण असतं। मात्र सध्या आजच्या विजयादशमीच्या उत्सवात नुसता हा नवीन गणवेशच नाही तर सरसंघचालक मोहन भागवत यांचं भाषण काय सांगून जातं याकडे नुसतं नागपूरवासियांचंच नव्हे तर देशाचं लक्ष आहे। दुसरीकडे पंकजा मुंडे आज भगवानगडाच्या पायथ्याशी दसरा मेळावा घेणार आहेत। नामदेव शास्त्री आणि पंकजा मुंडेंच्या भगवानगडावरील भाषणाच्या वादावादीनंतर आज काय परिस्थिती असेल याकडे सर्वांचं लक्ष आहे। पंकजा मुंडे आज सकाळी गोपीनाथगडावरती जाऊन गोपीनाथ मुंडेंच्या स्मृतीस्थळाला अभिवादन करतील। त्यानंतर 12 वाजता त्या भगवानगडावर पोहोचली। दरम्यान भगवानगड ते गोपीनाथगड अशी रॅली काढली जाणार आहे। प्रीतम मुंडे या रॅलीचं नेतृत्व करतील। पंकजा मुंडेंना काल भगवानगडाच्या पायथ्याशी सभा घेण्याची परवानगी मिळाली आहे। त्यामुळे भगवानगडावरती दरवर्षी होणाऱ्या दसरा मेळाव्याची परंपरा खंडित झाल्याचं बोललं जात आहे। खबरदारीचा उपाय म्हणून भगवानगड आणि परिसरातील सुरक्षा व्यवस्थेत वाढ करण्यात आली आहे। दरम्यान पंकजा मुंडेंनी ट्विटरवरती एक व्हिडिओ शेअर करून भाविकांना भगवानगडावर येण्याचं निमंत्रण दिलेलं आहे। त्याचबरोबर कायदा आणि सुव्यवस्थेचा कुठलाही प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून त्या नागरिकांना शांत राहण्याचं आवाहनही करतात। भगवानगडावर दर दसऱ्याला परंपरेप्रमाणे येणाऱ्या सर्व भाविकांना माझा जय भगवान। उद्या दसरा मेळाव्याला तुमच्या आग्रहाखातर तुमच्या सर्वांच्यासाठी मी येणार आहे भगवान बाबांच्या चरणी नतमस्तक होण्यासाठी। न्यूजवर मीडियावर काही बातम्या येत असतील तर कुठल्याही अपप्रचाराला आपण बळी पडू नका। शांत चित्ताने भगवान बाबांच्या संस्काराला शोभेल, मुंडे साहेबांनी दिलेल्या विचारांना शोभेल असं आपण सर्वांनी आपलं मार्गक्रमण उद्या तिथे करा। मी एक भारताची सुजाण नागरिक आहे। मंत्री मी नंतर आहे। आधी एक भारताची नागरिक म्हणून मी कुठल्याही नियमांचं उल्लंघन करणार नाही, करण्याची माझी मानसिकताही नाही। मी आपल्या सर्वांसाठी दसरा मेळाव्याला येणार आहे। मान्य आहे विषय थोडासा दुखावेल, गंभीर आहे, वादळ उठलेलं आहे, पण या वादळातून आपण जेव्हा शांतपणे आणि अतिशय स्थैर्याने, गांभीर्याने, शौर्याने बाहेर पडू तेव्हा एक चांगला सूर्योदय आपल्याला बघायला मिळेल। त्यामुळे आपण त्या सूर्योदयासाठी आपल्यासाठी, तुमच्यासाठी, माझ्यासाठी अतिशय शांततेचा मार्ग स्वीकारून भगवानगडावर या।
भगवानगडावरच्या दसरा मेळाव्याला अवघे काही तास उरलेले आहेत. महंत नामदेव शास्त्री आणि पंकजा मुंडे यांच्यात सुरू झालेला संघर्ष पाहता पोलिसांनी जबरदस्त पोलीस बंदोबस्त तैनात केलाय. मात्र भगवानगडाने नाकारल्यामुळे मला अनाथ झाल्यासारखं वाटतंय अशी भावूक प्रतिक्रिया काल एबीपी माझाला पंकजा मुंडेंनी दिली. गेल्या 4 दिवसांपासून नामदेव शास्त्रींनी पंकजांवर केलेले आरोप, त्यांची व्हायरल झालेली ऑडिओ क्लिप आणि त्यांचे बंधू आणि विरोधी पक्षनेते धनंजय मुंडेंनी केलेली मंत्रिपदाच्या राजीनाम्याची मागणी यावर पंकजा मुंडेंनी अवाक्षरही काढलं नव्हतं. मात्र एबीपी माझाला दिलेल्या खास मुलाखतीमध्ये पंकजा मुंडेंनी या सगळ्या प्रश्नांची सडेतोड उत्तरं दिली आहेत. संघर्ष हा माझ्या जीवनाचा अविभाज्य घटक झालेला आहे. कारण मला तुम्हीच संघर्ष कन्या हे किताब दिलेलं आहे आणि मुंडे साहेबांनी आयुष्य संघर्ष आणि जीवनामध्ये मिळवलं. मी सत्तेत जरी विराजमान असले तर माझं जीवन सरळ नाही, माझं जीवन संघर्षाचं आहे. कारण एखादा व्यक्ती जीवनामध्ये एकदा अनाथ होतो, मी 2दा झाले. पंकजा मुंडेंच्या व्हायरल झालेल्या वादग्रस्त ऑडिओ क्लिप प्रकरणी बीडच्या जिल्हा न्यायालयामध्ये याचिका दाखल करण्यात आलेली आहे. सामाजिक कार्यकर्ते हेमंत पाटील यांनी ही याचिका दाखल केली असून त्यावर 13 ऑक्टोबरला सुनावणी होणार आहे. त्या वादग्रस्त ऑडिओ क्लिपमध्ये पंकजा मुंडे विरोधकांवरती तडीपारीचे खोटे गुन्हे दाखल करण्याची मागणी करतायत असा आरोप याचिकाकर्त्यांनी केलाय. त्यामुळे पंकजा मुंडेंच्या अडचणीमध्ये वाढ झाली आहे. उलट त्याच्यामध्ये जे काय आहे ते सत्यता पडताळावी हे मी स्वतः मुख्यमंत्र्यांना निवेदन पाठवलेलं आहे. आणि कोणी हे क्लिप अशी व्हायरल करून जनमानसामध्ये एक असंतोष निर्माण करण्याचा प्रयत्न केला असेल जो फार यशस्वी झालेला नाही, पण झालेला असेल तर त्याचा शोध घेतला पाहिजे. कोणीही व्यक्ती समाजघातकी जिने विनाकारण अशा प्रकारच्या स्टंट्स केलेले आहेत. इकडे मुंबईमध्ये दादरच्या शिवाजी पार्कवरती आज शिवसेनेचा दसरा मेळावा होणार आहे. त्यासाठीची जय्यत तयारी आता पूर्ण झालेली आहे. तर दुसरीकडे शिवाजी पार्क पोलिसांकडून लाऊडस्पीकरसाठी परवानगी देण्यात आलेली आहे. शिवाजी पार्कचा परिसर पर्यावरणदृष्ट्या संवेदनशील आहे. मात्र आता शिवसेनेसमोरचं हे विघ्न दूर झालंय. त्यामुळे सर्वांचंच लक्ष उद्धव ठाकरेंच्या भाषणाकडे लागलंय. आगामी महानगरपालिका निवडणुका, मराठा क्रांती मोर्चा, व्यंगचित्राचा वाद, यानंतर आता उद्धव ठाकरे आजच्या दसरा मेळाव्यात काय बोलतात याकडे संपूर्ण महाराष्ट्राच्या नजरा आहेत. सोने खरेदीच्या मुहूर्तावरती 3.5 मुहूर्तांपैकी एक असणाऱ्या दसऱ्याला वेगळं महत्व आहे आणि त्यामुळे सोनं खरेदी करण्यासाठी बाजारात लगबग पाहायला मिळतेय. सध्या 1 तोळे सोन्याचे भाव हे 30,000च्या खाली आलेले आहेत. त्यामुळे खरेदीदार देखील सुखावलेत. त्याचबरोबर दसऱ्याच्या मुहूर्तावर सोन्यासह घर, वाहन खरेदी करण्याकडे देखील ओघ दिसून येईल. दसऱ्याच्या मुहूर्तावरती नवी मुंबईमध्ये सिडकोने 380 घरांच्या लॉटरीची सोडत केलेली आहे. बालेशिल्प, वास्तुविहार, सेलिब्रेशन आणि उन्नती या गृहप्रकल्पांमध्ये शिल्लक असलेल्या 380 सदनिकांची विक्री होणार आहे, ही जाहीर होणार आहे. या गृहप्रकल्पांच्या अर्जांची विक्री 17 ऑक्टोबर ते 30 नोव्हेंबरपर्यंत केली जाईल. तर 2 डिसेंबरपर्यंत अर्ज स्वीकारले जाणार आहेत. या योजनांमुळे सर्वसामान्यांना सिडकोच्या गृहप्रकल्पात घर मिळण्याची पुन्हा एकदा संधी मिळणार आहे. या सदनिकांची विक्री सोडतीच्या माध्यमातून केली जाईल. पुण्यातील महालक्ष्मीला दसऱ्याच्या मुहूर्तावरती तब्बल 14 किलोची सोन्याची साडी नेसवण्यात आली आहे. त्याचबरोबर महालक्ष्मीचं मंदिर फुलांनी सजवलं गेलंय. गेल्या 7 वर्षांपासून ही सोन्याची साडी महालक्ष्मीला दसरा आणि दिवाळीला लक्ष्मीपूजनाच्या दिवशी नेसवली जाते. नवरात्रोत्सवामध्ये विविध कार्यक्रमांचं आयोजन या ठिकाणी होतं. महालक्ष्मीच्या दर्शनासाठी रात्रीपासूनच भाविकांनी गर्दी केली आहे. 60व्या धम्मचक्र प्रवर्तन दिनासाठी देशाच्या कानाकोपऱ्यातून नागरिक नागपूरमध्ये दाखल होत आहेत. दीक्षाभूमी स्मारक समिती आणि जिल्हा प्रशासनाने राज्यभरातून येणाऱ्या नागरिकांसाठी खास सोय केली आहे. दीक्षाभूमीचा परिसर स्वच्छ करण्यात आला असून स्तूपाला पंचशील ध्वजाने सजवण्यात आलेला आहे. विशेष म्हणजे यावेळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नॅशनल स्टुडंट फेडरेशनतर्फे खास मोहीम राबवण्यात आली आहे. दीक्षाभूमीवरती येताना हार, फुलं घेऊन येण्याऐवजी वही आणि पेन आणण्याचं आवाहन केलं जात आहे. या वह्या आणि पेन गोळा करून गरजू विद्यार्थ्यांना दिल्या जातील. नवमीच्या निमित्ताने छत्रपती शिवाजी महाराजांचे 13वे वंशज खासदार उदयनराजे भोसले यांनी काल सहकुटुंब प्रतापगडावरती भवानी मातेचं दर्शन घेतलं. गडावर भोसले कुटुंब दाखल होताच उदयनराजे भोसले यांच्या पत्नी दमयंती राजे भोसले आणि त्यांच्या मुलांना पाहण्यासाठी अनेकांनी गर्दी केली. मात्र सुरक्षेच्या कारणास्तव कुठेही न थांबता हे सर्वजण भवानी मातेच्या मंदिरात गेले. तरीही काही पर्यटकांना उदयनराजेंसोबत सेल्फी काढण्याचा मोह आवरला नाही. यावेळी भोसले कुटुंबियांकडून भवानी मातेचं पूजन आणि होम हवन करण्यात आलं.
नवरात्रीच्या निमित्त कोल्हापूरच्या महालक्ष्मी मंदिरावरती आकर्षक रोषणाई करण्यात आलेली आहे आणि ड्रोनच्या माध्यमातून मंदिर परिसरातील दृश्य टिपण्यात आलेली आहेत. 9 दिवस 9 रूपात अंबाबाईची पूजा बांधली जाते आणि अंबाबाईच्या दर्शनासाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून भाविक गर्दी करतात आणि पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीच्या सौजन्याने आकाशातून ही दृश्य घेण्यात आली आहेत. लातूरमधील निजाम काळापासून प्रसिद्ध असलेल्या गंजगोलाई देवीच्या मंदिरावरती आकर्षक अशी रोषणाई दिसून आली. या मंदिराला शहरातील 16 रस्ते येऊन मिळतात. 16 रस्त्यांची सुरुवात मंदिरापासून होते, त्यामुळे मंदिरावरील रोषणाईमुळे हे रस्ते दिव्यांच्या प्रकाशात न्हाऊन निघालेत. ड्रोनच्या माध्यमातून या मंदिराची दृश्य टिपली गेली आहेत. आणि यानंतर थेट जाऊयात नागपूरला, ज्या ठिकाणी संघाचं पथसंचलन सुरू आहे. या सगळ्या संदर्भातली माहिती घेण्यासाठी सरिता कौशिक आपल्याबरोबर आहेत. तर सरिता, आज नागपूरमधलं पथसंचलन जसं की आम्ही सुरुवातीला पाहिलं तसं फुल पॅन्ट मधले हे सगळे स्वयंसेवक पाहायला मिळाले. रेशीम बागेमध्ये हा कार्यक्रम किती वाजता सुरू होईल, कोण कोण उपस्थित असेल? हा कार्यक्रम रेशीम बागेच्या मैदानावर अगदी थोड्या वेळातच सुरू होईल. आपल्याला माहिती आहे की या कार्यक्रमासाठी सगळेजणच थांबलेले असतात. अगदी देशाचं लक्ष असतं की सरसंघचालक काय बोलणार ते. त्यामुळे आज मोहन भागवत काय बोलणार ह्याकडे देशाचं लक्ष आहे. मात्र मोहन भागवत काय बोलणार ह्याची एक चाहूल इथं आल्यावरच लागलेली आहे. कारण सर्व दूर इथे एक विशिष्ट प्रकारचा डिस्प्ले आहे. त्या डिस्प्लेवर असं दिलेलं आहे की फिर से होगा विजय आणि असुर शक्ती का विनाश. हे जे सीमोल्लंघनची विजयदशमीला घेऊन जी काही आपल्या एक धारणा आहे भारतीय संस्कृतीमध्ये, सीमोल्लंघन किंवा सीमेची सुरक्षा, सीमेला वाढवणं, ही मोहन भागवत यांच्या भाषणाची जणू काही थीम राहणार आहे असं वाटतं आहे. कारण दरवर्षीचा हा एक अनुभव आहे की सरसंघ चालक जे काही मुद्दे मांडू इच्छितात ते त्यांच्या पाठीमागे किंवा इतर ठिकाणी काहीतरी त्याच्याशी संबंधित असं लिहून ठेवलेलं असतं. आणि आज आपल्याला हे अशा पद्धतीची वाक्य इथे लिहून ठेवलेली दिसतात. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी परवा जे काही भाषण दिलं की विजयदशमी हे ह्या वर्षी देशासाठी अत्यंत महत्वाचं आहे, हे आपल्याला सर्वांनाच माहिती आहे की सर्जिकल स्ट्राईक्सच्या पार्श्वभूमीवर ते हे बोललेले आहेत. आणि तेच काहीसं चित्र आपल्याला इथं संघाच्या या विजयादशमीच्या स्थळावरून दिसेल असं वाटतंय. अनेक महत्वाची मंडळी आज इथे उपस्थित राहणार आहे. स्वतः राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे उपस्थित राहतील. अनेक आमदार इथे आहेत. तर दिल्लीहून मनोज तिवारी सारखे खासदार आल्याचं कळतं आहे. नितीन गडकरी जे नागपूरचेच खासदार आहेत, केंद्रीय मंत्री आहेत, ते सुद्धा याला हजर राहणार आहे. विदेशातून सुद्धा काही मंडळी आज नागपूरला आलेली आहेत. त्यात खास टोनी लायडर हे लेबननचे जे आहेत, योगशी संबंधित आहेत, ते सुद्धा आज इथे हजर आहेत. संघ परिवारातील वेगवेगळे ज्या संघटना आहेत त्याचे अनेक मंडळी सुद्धा आज या कार्यक्रमाला हजर राहणार आहे. आणि त्याचबरोबर नागपूरकर सुद्धा कार्यक्रम पाहायला येतात. आणि महत्वाचं म्हणजे स्वयंसेवकांची जो आकडा आहे तो मागच्या वर्षीच्या तुलनेमध्ये यावर्षी डबल झालेला सुद्धा आपल्याला दिसतो आहे. पथसंचलन आणि या कार्यक्रमासाठी प्राजक्त. सरिता, तुर्तास धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल. या संदर्भातले अपडेट्स, या संदर्भातल्या बातम्या तुमच्याकडून वेळोवेळी घेत राहू. बातमी नाशिकमधून आहे. नाशिकमध्ये तळेगावमध्ये झालेल्या घटनेनंतर जे काही वातावरण चिघळलेलं होतं त्यानंतर आता पुन्हा एकदा सगळी परिस्थिती पूर्वपदावर येते. तब्बल 48 तासांनंतर बस सेवा नाशिकमधली सुरू झाल्याचं कळतंय. संजय सोनावणे आमचे प्रतिनिधी आता आपल्याबरोबर आहेत. संजय, नाशिकमध्ये वातावरण सुरळीत होताना पाहायला मिळत आहे. धुळे विभागातनं ही जी एसटी सेवा आहे, एसटी सेवा गेल्या 2 दिवसापासून बंद होती. नाशिक मुंबईकडे जाणारी एसटीची जी काही वाहतूक होती ती वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात आली होती. 2 दिवसापूर्वी नाशिकमध्ये जे एसटीच्या जाळपोळीच्या ज्या काही घटना झाल्या त्या घटना बघता एसटी प्रशासनाने एसटी बंद ठेवण्याचा निर्णय घेतला होता. दोन दिवसानंतर नाशिकमधली जी एसटीची सेवा आहे आणि जे काही जनजीवन आहे जे पूर्वपदावर आलेलं बघून एसटी प्रशासनाने आजपासून पुन्हा नाशिक मुंबईकडे जाणारी एसटी सेवा पुन्हा सुरू करण्याचा निर्णय घेतला. यामुळे प्रवाशांना देखील मोठा दिलासा मिळाला आहे. राजस्थान. संजय, तुर्तास धन्यवाद या सगळ्या माहितीबद्दल.
चिमुकलीवरती अतिप्रसंगाच्या घटनेनंतर सोशल मीडियावरून अफवा पसरवण्यात येऊ नयेत यासाठी तळेगावातील इंटरनेट सेवा बंद राहणार आहे. या घटनेनंतर नाशिक जिल्ह्यामध्ये तणाव निर्माण झाला होता. त्यातच मोबाईलवरून मोठ्या प्रमाणावरती अफवांचं पीक पसरत असल्यामुळे नाशिक प्रशासनानं हा निर्णय घेतलेला आहे. कालही इंटरनेट सेवा बंद होती, आजही ही बंद राहील. इंटरनेट सेवा पुन्हा एकदा सुरू व्हायला तुम्हाला वेळ लागेल आणि या संदर्भातली माहिती तुम्हाला दिली जाईल असा मेसेज मोबाईल कंपन्यांनी ग्राहकांना पाठवलाय. दरम्यान अशा प्रकारे इंटरनेट सेवा बंद करण्याची महाराष्ट्रातली ही पहिलीच वेळ आहे. जे जसे इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी 2008 अमेंडेड जे आहे त्याच्यामध्ये जे बसतं त्यांच्यावर आणि जे असे मेसेजेस फॉरवर्ड करत आहे आणि ज्याचे काय बेस नाही आहे त्यांच्यावर आम्ही IPC आणि ITF मध्ये कारवाई करणार. नाशिकमधल्या तणावपूर्ण परिस्थितीच्या पार्श्वभूमीवरती काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांनी मुख्यमंत्र्यांवरती टीका करण्याची संधी साधली आहे. राज्यामध्ये कायदा आणि सुव्यवस्था चोरली नसल्याचं मत काँग्रेसचे नेते नारायण राणेंनी व्यक्त केलंय. मुंबईमध्ये पत्रकारांशी बोलताना नारायण राणेंनी मुख्यमंत्र्यांवरती जोरदार हल्लाबोल केला. नाशिकमधल्या तणावपूर्ण परिस्थितीसाठी राणेंनी पालकमंत्री गिरीश महाजनांना जबाबदार धरलाय. तर तिकडे सांगलीमध्ये झालेल्या पत्रकार परिषदेत राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटलांनी देखील मुख्यमंत्र्यांवरती टीकास्त्र सोडलंय. पालकमंत्री जबाबदार आहेत की नाही हा नंतरचा मुद्दा आहे. मुळात आधी शांतता प्रस्थापित करणं हे आवश्यक आहे आणि पालकमंत्री घटनास्थळी जातात. घटनेचं गांभीर्य पाहून त्यांनी वक्तव्य करायला पाहिजे होतं, पण त्यांनी बेजबाबदारपणे जे वक्तव्य केलं त्याचा विचार, त्याची दखल मुख्यमंत्री घेतील असं मला वाटतं. अजूनही वेळ गेलेली नाही. त्यांनी स्वतंत्र जर दिला तर मला वाटतं की अधिक प्रभावीपणानं तो गृह खातं चालवू शकतो. आपल्याकडे RR आबा हे पूर्ण स्वतंत्र प्रमाणात स्वतंत्रपणे गृहमंत्री होते. तसे त्यांचा कदाचित विश्वास नसेल शेजारच्या आपल्या सगळ्या सहकाऱ्यांच्यावर, म्हणून कदाचित ते खातं स्वतःकडे ठेवलं असण्याची शक्यता आहे. राज्यभरात मोठ्या एकोप्याने निघणारा मराठा मोर्चा नागपूरमध्ये मात्र दुभंगल्याचं चित्र दिसतंय. कारण इथे एक नाही दोन नाही तर दोन मराठे मोर्चे निघणार आहेत. सकल मराठा समाज क्रांती मूक मोर्चासाठी गेल्या अनेक दिवसांपासून बैठका पार पडतात. मात्र त्यातील मतभेद इतके टोकाला पोहोचले की अखेर एक नव्हे तर दोन मराठा मोर्चे नागपूरमध्ये निघणार आहेत. नागपूरचे संस्थानिक मुधोजी राजे भोसले यांच्यासोबतच्या गटानं मोर्चासाठी 25 ऑक्टोबरची तारीख जाहीर केली आहे, तर दुसऱ्या गटाने 14 डिसेंबरची तारीख नक्की केली आहे. त्या काळामध्ये हिवाळी अधिवेशन सुरू असल्यामुळे राज्य सरकारवरती योग्य दबाव आणता येईल असा विश्वास त्यांना वाटतोय. मी तरी असं कधीच म्हणणार नाही मराठा समाजात फूट आहे, कारण ज्या पद्धतीने आपण उत्स्फूर्तपणे इथे लोक उपस्थित आहेत ते पाहिलंय, त्यावरून आपल्याला एकच लक्ष येईल की मराठा समाजामध्ये उद्वेग आहे, द्वेष आहे, कुठेतरी तेश आहे. या सर्व भावनेतून सर्व लोक एकत्र येत आहेत. नागपूरचा हा मोर्चा सकल मराठा समाज याच नावाखाली आहे, इतर नाही. तिकडे अहमदनगरच्या नेवासेमध्ये काल दलित, ओबीसी आणि मुस्लिम ऐक्य समाजाने मोर्चा काढला. प्रशासनापुढे आपल्या मागण्या मांडल्या. अॅट्रॉसिटी कायदा आणखी कडक करावा, मुस्लिम समाजाला आरक्षण मिळावं या मागण्यांसाठी हा मोर्चा काढण्यात आला होता. हा मोर्चा कोणत्याही समाजाविरोधात किंवा सरकार विरोधात नसून आपल्या न्याय हक्कांसाठी असल्याचं आंदोलकांनी सांगितलं. मुंबईतल्या झोपडपट्टीच्या पुनर्वसनासंदर्भात दिल्लीमध्ये खलबतं झाली. भाजपच्या खासदारांची केंद्रीय जहाज आणि रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी, रेल्वे मंत्री सुरेश प्रभू आणि पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर यांच्यासोबत बैठक झाली. यावेळी बीपीटीच्या जागेवरच्या 47,000 झोपडपट्ट्यांचं पुनर्वसन व्हावं यासाठी पाठपुरावा करण्यात आला. त्याचबरोबर रेल्वेच्या जागेवरती झोपड्यांचं पुनर्वसन करण्यासाठी रेल्वेने स्वतंत्र योजना राबवावी अशी मागणीही यावेळी करण्यात आली. त्याचसोबत संजय गांधी नॅशनल पार्कच्या परिसरातील इको सेन्सिटिव्ह बफर झोन कमी करून 100 मीटरवरती आणावा अशी मागणी भाजप खासदारांनी जावडेकरांकडे केलेली आहे. बाळासाहेब ठाकरेंच्या मृत्यूपत्र प्रकरणाच्या सुनावणीला गैरहजेरी लावणाऱ्या खासदार संजय राऊतांना मुंबई उच्च न्यायालयाने फटकारलेलं आहे. सामनाचे कार्यकारी संपादक या नात्याने संजय राऊतांना मुंबई उच्च न्यायालयाने 2दा समन्स बजावलं. मात्र संजय राऊतांनी एकदाही न्यायालयात हजेरी लावली नाही. त्यामुळे संतापलेल्या उच्च न्यायालयाने संजय राऊतांना कडक शब्दामध्ये तंबी दिली आहे. या प्रकरणाची पुढची सुनावणी 17 ऑक्टोबरला होणार आहे. त्यावेळी संजय राऊत हजर राहणार की नाही हे पाहणं महत्त्वाचं आहे.
अनधिकृत बांधकाम अधिकृत केल्याचा ठपका ठेवत मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त अजय मेहता विरोधात कोर्टात अवमान केल्याप्रकरणी नोटीस बजावण्यात आलेली आहे. वॉर्ड क्रमांक 65च्या केंद्रीय काँग्रेस नगरसेविका विनीता बोरा यांच्या अनधिकृत बांधकाम प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाने अजय मेहता यांच्याकडे स्पष्टीकरण मागितलंय. नगरसेविका विनीता बोरा यांचं बांधकाम कोणत्या नियमांखाली अधिकृत करण्यात आलंय त्याचं स्पष्टीकरण आता अजय मेहता यांना द्यावं लागणार आहे. शिवसेनेचे माजी नगरसेवक जितेंद्र जनवरे यांनी बोरा यांच्या अनधिकृत बांधकाम प्रकरणी तक्रार दाखल केली होती. कल्याण डोंबिवली पालिकेमध्ये खड्ड्यांवरून स्थायी समितीच्या सभेमध्ये एकच गोंधळ उडाला. पावसाळा गेला, गणपती गेले, नवरात्रही सरली आणि दिवाळी तोंडावर आली आहे, तरीही कल्याण डोंबिवलीतील रस्ते खड्ड्यातच असल्याचं दुर्दैवी चित्र दिसतंय. त्यामुळे आक्रमक झालेल्या सर्व पक्षीय सदस्यांनी प्रशासनाला धारेवर धरलं. सणासुदीचे दिवस असताना देखील खड्डे का भरले गेले नाहीत असा प्रश्न यावेळी उपस्थित करण्यात आला. त्यावर लांबलेला पाऊस असं उत्तर दिलं गेलं. दरम्यान दिवाळी आधी तरी खड्डे बुजवावेत अशी मागणी आता केली जातीये. कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांना सानुग्रह अनुदान म्हणजेच बोनस मिळणार आहे, तशी घोषणा पालिकेचे महापौर राजेंद्र देवळेकर यांनी केलेली आहे. कर्मचाऱ्यांना आर्थिक वर्ष 2015 आणि 16 या वर्षातील अनुदान मिळत आहे. पालिकेतील अधिकारी, कर्मचारी तसंच 27 गावं परिक्षेत्रातील जवळपास 6,500 कर्मचाऱ्यांना 14,000 रुपये बोनस, 14,500 रुपये बोनस मिळणार आहे. सानुग्रह अनुदानासाठी विविध कामगार संघटनांनी, पदाधिकाऱ्यांनी या महानगरपालिकेकडे मागणी केली होती. अमरावतीमध्ये भाजपची दादागिरी वाढत असल्याचं दिसून येतंय. भाजपचे आमदार अनिल बोंडे यांनी तहसीलदाराला केलेली मारहाण ताजी असतानाच बोंडे यांचे समर्थक नगरसेवक आप्पा गेडाम यांनी मोर्शीच्या मुख्य अधिकाऱ्याला शिवीगाळ आणि धमकी दिल्याचं समोर येत आहे. आगामी निवडणुकांसंदर्भात नगर परिषदेच्या कार्यालयामध्ये बैठक सुरू असताना आप्पा गेडाम हे तिथे येऊन मुख्य अधिकारी महेश वाघमोडे यांना शिवीगाळ करत होते. जीवे मारण्याची धमकीही त्यांनी दिली. या प्रकरणी आक्रमक होत राज्य मुख्य अधिकारी संघटनेनं जिल्ह्यातील सर्व नगर परिषदा बंद ठेवून काम बंद आंदोलन केलं. सांगलीतल्या तासगाव तालुक्यातील कवठे एकंदमध्ये यंदा फटाक्यांच्या आतषबाजीवरती निर्बंध घालण्यात आलेले आहेत. श्री सिद्धराज यांचं जागृत स्थान असलेल्या कवठे एकंदमध्ये दसऱ्याच्या दिवशी अखंड आतषबाजी केली जाते. या आतषबाजीमुळे कोणतीही दुर्घटना घडू नये यासाठी प्रशासनानं काही निर्बंध घातलेत. या नियमावलीचं गावकऱ्यांकडून स्वागत करण्यात आलेलं आहे. दसऱ्याच्या काळामध्ये गावातील घराघरांमध्ये फटाके बनवले जातात, मात्र सक्षम अधिकारी त्यांच्या परवानगीशिवाय कोणत्याही घरामध्ये फटाक्यांचा साठा करता येणार नाही. तसंच आतषबाजी करण्यात येणारी जागा परवानगीनंतरच मिळवता येणार आहे. जसं की आपण सुरुवातीला बघितलं की दसऱ्यानिमित्त आज सोनं लुटलं जाणार आहे आणि दुसरीकडे राज्यामध्ये या निमित्त आज राजकीय धुळवड देखील उडणार आहे. नेहमीप्रमाणे शिवसेनेच्या दसरा मेळाव्याबरोबरच भगवानगडावरती आज काय घडामोडी घडतायत याकडेही संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष आहे. तर राज्याच्या उपराजधानीमध्ये नागपूरमध्ये आज राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा दसरा मेळावा होतोय. त्याआधी आज संघाने बदललेल्या गणवेशात पहिल्यांदाच पथसंचलन झालेलं आहे. त्यामुळे संघाचे सगळे स्वयंसेवक आज फुल पॅन्ट मध्ये पाहायला मिळत आहेत. पंकजा मुंडे यांचं आज भगवानगडाच्या पायथ्याशी दसरा मेळाव्याचं भाषण होणार आहे. दसरा मेळावा पायथ्याशी होणार आहे. नामदेव शास्त्री आणि पंकजा मुंडेंच्या भगवानगडावरील भाषणाच्या वादावादीनंतर आज काय परिस्थिती उद्भवेल याकडे सगळ्यांचं लक्ष आहे. पंकजा मुंडे आज सकाळी गोपीनाथ गडावरती जाऊन गोपीनाथ मुंडेंच्या स्मृतीस्थळाला अभिवादन करतील. त्यानंतर 12 वाजता त्या भगवानगडावर पोहोचतील. दरम्यान गोपीनाथ गड ते भगवानगड अशी रॅली काढली जाईल. मात्र या रॅलीचं नेतृत्व प्रीतम मुंडे करणार आहेत. पंकजा मुंडेंना काल भगवानगडाच्या पायथ्याशी सभा घेण्याची परवानगी मिळाली आहे. त्यामुळे भगवानगडावरती दरवर्षी होणाऱ्या दसरा मेळाव्याची परंपरा खंडित झाल्याचं बोललं जात आहे. खबरदारीचा उपाय म्हणून भगवानगड आणि परिसरातील सुरक्षा व्यवस्थेत वाढ करण्यात आली आहे. दरम्यान पंकजांनी ट्विटरवरती एक व्हिडिओ शेअर करून भाविकांना गडावर येण्याचं निमंत्रण दिलेलं आहे. मात्र कायदा आणि सुव्यवस्थेचा कुठलाही प्रश्न उद्भवू नये यासाठी शांततेचं आवाहनही त्या करतायत. भगवानगडावर दर दसऱ्याला परंपरेप्रमाणे येणाऱ्या सर्व भाविकांना माझा जय भगवान. उद्या दसरा मेळाव्याला तुमच्या आग्रहाखातर तुमच्या सर्वांच्यासाठी मी येणार आहे भगवान बाबांच्या चरणी नतमस्तक होण्यासाठी. न्यूजवर, मीडियावर काही बातम्या येत असतील तर कुठल्याही अपप्रचाराला आपण बळी पडू नका. शांत चित्ताने भगवान बाबांच्या संस्काराला शोभेल, मुंडे साहेबांनी दिलेल्या विचारांना शोभेल असं आपण सर्वांनी आपलं मार्गक्रमण उद्या तिथे करा.
मी एक भारताची सुजाण नागरिक आहे, मंत्री मी नंतर आहे, आधी एक भारताची नागरिक म्हणून मी कुठल्याही नियमांचं उल्लंघन करणार नाही, करण्याची माझी मानसिकताही नाही. मी आपल्या सर्वांसाठी दसरा मेळाव्याला येणार आहे. मान्य आहे, विषय थोडासा दुखावेल, गंभीर आहे, वादळ उठलेलं आहे, पण या वादळातून आपण जेव्हा शांतपणे आणि अतिशय स्थैर्याने, गांभीर्याने, शौर्याने बाहेर पडू, तेव्हा एक चांगला सूर्योदय आपल्याला बघायला मिळेल. त्यामुळे आपण त्या सूर्योदयासाठी, आपल्यासाठी, तुमच्यासाठी, माझ्यासाठी अतिशय शांततेचा मार्ग स्वीकारून भगवान गडावर या. दरम्यान महंत नामदेव शास्त्री आणि पंकजा मुंडे यांच्यात सुरू झालेला संघर्ष पाहता पोलिसांनी भगवानगडावरती जबरदस्त पोलीस बंदोबस्त ठेवलाय. मात्र भगवानगडाने नाकारल्यामुळे मला अनाथ झाल्यासारखं वाटतंय, अशी भावूक प्रतिक्रिया काल एबीपी माझाला दिलेल्या मुलाखतीमध्ये पंकजा मुंडेंनी दिली आहे. गेल्या 4 दिवसांपासून नामदेव शास्त्रींनी पंकजांवर केलेले आरोप, त्यांची व्हायरल झालेली ऑडिओ क्लिप, त्यांचे बंधू आणि विरोधी पक्षनेते धनंजय मुंडेंनी केलेली मंत्रिपदाच्या राजीनाम्याची मागणी, यावर पंकजांनी अवाक्षरही काढलं नव्हतं. मात्र माझाला दिलेल्या खास मुलाखतीमध्ये पंकजा मुंडेंनी या सगळ्या प्रश्नांची सडेतोड उत्तरं दिली आहेत. संघर्ष हा माझ्या जीवनाचा अविभाज्य घटक झालेला आहे, कारण मला तुम्हीच संघर्ष कन्या हे किताब दिलेलं आहे आणि मुंडे साहेबांनी आयुष्य संघर्षाने जीवनामध्ये मिळवलं. मी सत्तेत जरी विराजमान असले तर माझं जीवन सरळ नाही, माझं जीवन संघर्षाचं आहे. कारण एखादा व्यक्ती जीवनामध्ये एकदा अनाथ होतो, मी 2दा झाले. तर भगवानगडावरती लक्ष असणारच आहे. 12 वाजता पंकजा मुंडे गडावरती पोहोचतील आणि त्यांचा दसरा मेळावा होणार आहे, हे आपण पाहणारच आहोत. मात्र इकडे मुंबईमध्ये देखील जय्यत तयारी झालेली आहे. मुंबईतल्या दादरमध्ये शिवाजी पार्कवरती शिवसेनेचा दसरा मेळावा आज होतोय. सेनेकडून या मेळाव्याची जय्यत तयारी झाली आहे, तर शिवाजी पार्क पोलिसांकडून लाऊडस्पीकरला परवानगीही दिली गेली आहे. शिवाजी पार्कचा परिसर पर्यावरणदृष्ट्या संवेदनशील आहे, मात्र आता शिवसेनेसमोरचं हे विघ्न देखील दूर झालंय. त्यामुळे सर्वांचं लक्ष उद्धव ठाकरेंच्या भाषणाकडे असेल. आगामी महानगरपालिका निवडणुका, मराठा क्रांती मोर्चा, व्यंगचित्राचा वाद, यावर उद्धव ठाकरे काय बोलणार, याकडे साऱ्यांच्या नजरा आहेत. जे बदललं गेलं सरकार, त्यातून लोकांच्या अपेक्षांना आपण किती खरं उतरतोय, काय होतंय, या सगळ्या गोष्टींचा एक नाही म्हटलं तरी चांगला अभ्यास करून त्यातनं जे काही एक विचारांचं सोनं दिलं जातं ते उद्या तुम्ही इथे दसऱ्याच्या निमित्तानं बघणार. त्यामुळे मुंबईमध्ये आज संध्याकाळी होणाऱ्या शिवसेनेच्या दसरा मेळाव्यावरती लक्ष असेल. मात्र आता जाऊयात आपण नागपूरमध्ये, कारण राज्याच्या उपराजधानीमध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या दसऱ्याची सुरुवात पथसंचलनाने झालेली आहे. संघाच्या बदललेल्या गणवेशामध्ये पहिल्यांदाच हे पथसंचलन होतं. यामध्ये स्वयंसेवकांचे व्यावसायिक गट आणि महाविद्यालयीन गट देखील आहेत. सरसंघचालक मोहन भागवत या संचलनाला सलामी देतील. रेशीम बागेमध्ये होणाऱ्या कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी उपस्थित राहण्याची शक्यता आहे. तर भारतीय प्रशासकीय सेवेतून निवृत्त झालेले सत्यप्रकाश राय हे प्रमुख पाहुणे म्हणून या सोहळ्याला उपस्थित असतील.